पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. परिवार साफल्य सोसायटी शिवडी या ठिकाणी राहणाऱ्या सौ वैशाली सुधीर चंदन शिवे वहिनींना भेटणार आहोत. परिवार साफल्य, परिवार या नावातच खूप काही आहे. कुटुंब, परिवार, हो की नाही? कारण सगळ्या वहिनी या कुटुंबाच्या सुखासाठी आनंदासाठी धडपडत असतात. आणि आज आपण परिवार साफल्य या सोसायटीमध्ये जाणार आहोत आणि चंदन शिवे कुटुंब वाट बघते त्यांनाही भेटणार आहोत. आजूबाजूचे परिवार सुद्धा सगळे एकवटलेले असतात. त्यांनाही शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 या उखाणा घ्या. नीलवर्ण सागरात उसळती लाटा, नीलवर्ण सागरात उसळती लाटा, आणि सुधीरच्या सुखदुःखात माझा आहे वाटा. काय सांगतो हो? द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. माझे पप्पा. नमस्कार. हा माझा छोटा हर्ष. बरोबर. हा मोठा सुयश. नमस्कार. ही माझी पुतणी. नमस्कार. आणि ह्या माझ्या जाऊबाई. ते मोठे दीर, आत्या, ननंद. ती माझी खास फ्रेंड आहे, अगदी जीवनच्या कंटस्थ मैत्रीण आहे. आणि इथे माझी बहीण आहे. नमस्कार. आणि हा सगळा परिवार साफल्याचा. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. सगळी कुटुंब आज लवकर उठून वाट बघतायत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भाव तेते शब्द, शब्द तेते कविता. नितीन रावांचं नाव घेते खास तुमच्याकरिता. निरभ्र आकाशात चंद्राची कोर, जगन्नाथ रावांचं नाव घेते भाग्य माझं थोर. पेटी वाजे, तबला वाजे, सुंदर वाजे विना, चंद्रकांत रावांचं नाव घेते होम मिनिस्टर म्हणा. नमस्कार. 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 कुठलं बालपण? कल्याणचं. कल्याणला कुठे? कल्याणला नेतिवली. नीतिवली. तुमचं बालपण? इथेच शिवडीतच. शिवडीत. शाळा कुठली? शाळा नवभारत विद्यालय परेलला. तुमची शाळा? माझी कॅरमा ओक हायस्कूल कल्याणला. तुमच्या घरात कोण कोण? माझे आई पप्पा आणि मला मिळून आम्ही 5 भावंड. तुम्ही किती भावंड? आम्ही मी, माझा मोठा भाऊ आणि बहीण, असे तिघे जण. तुमचे आई बाबा काय करतात? आई वडील वारले. काय करायचे? वडील टाटा ऑइल मिल मध्ये कामगार होते. नोकरी करायची. आणि आई तर घरीच होती. तुमचे आई बाबा? माझे पप्पा बाहेरगावी त्यांनी काम केलेलं आहे. रिटर्न फुडासमध्ये आधी कामाला होते, नंतर मग बाहेरगावी काम करायचे. आणि आई माझी हाऊसवाईफ होती. आहे. पण मग तुम्ही आता कल्याणमध्ये, बरोबर की नाही? तुम्ही शिवडीमध्ये. कसं काय मग ते जमलं कसं? त्याचा किस्सा हेच आहे. काय हो सांगा ना. काय झालं? मी कस्टममध्ये. मला कसं माहिती काय झालं? तुम्ही सांगाल तेव्हा कळेल ना काय झालं. मी कस्टममध्ये कामाला होतो, क्लेरिकल मध्ये. ऍड दिली की वधू पाहिजे म्हणून. काय तुम्ही ऍड दिली? हो, ऍड दिली. बरं केलं. हो. आणि अक्षरशः म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की कशाला खोटं वाटेल? खरं आहे तर खोटं कशाला वाटेल? एका हप्त्यात 99 ऍड हे आले मला, प्रपोजल आले. 99. हो. म्हणजे निर्व्यसनी मुलगा आणि मन मिळावं असं त्यात लिहिलेलं मी. आणि लिहिलेलं पण तसे नाही तसंच आहे. तर ते 99 आले. मी काहींना बघितलं, काही मला पटले, काही नाही पटले. म्हणजे असं झालं. मग आता काय करायचं? त्यातलं मग त्या 99 मधल्या कोणाशीच लग्न नाही झालं. आणि त्या 99 मध्ये तुम्ही नव्हते. तुमच्याच गळ्यात काय पडले?
बर, हा बोला. हा, मग आमचे एक रिलेटिव्ह आहेत जे लग्न जुळवतात, बनसोडे मामा म्हणून. मग त्यांनी हे प्रपोजल आणलं आणि आणि मग 4 ऑक्टोबरला ते बघायला आले. पण मला एक सांगा, आणि मग म्हटल्यानंतर ते आणि मग म्हणजे ते 99 हा पप्पा झालं त्यांचं 99 नंतर. मग कॉन्फिडन्स फार वाढला होता ना. मग तुम्ही बघायला गेला कल्याण? हो, बघायला गेलो आम्ही. 4 ऑक्टोबरला बघायला गेलो, तिकडे पाहिलं आणि मी म्हणलं की मला ही पसंत पडली. त्याच दिवशी मी सांगितलं त्यांना. मग ते बोलले की आम्हाला घर बघायचं आहे, म्हणजे घरची माणसं वगैरे. ते आले, त्यांनी बघितलं. तेव्हा या नव्हत्या आल्या? त्या नाही. मग तुम्ही त्यांना त्याच दिवशी बघितलं? हा, तिथे घरी जेव्हा बघायला मला आले तेव्हाच बघितलेलं होतं. तेव्हाच पसंत पडली तुम्हाला? हा, पसंत पडलं कारण म्हणजे जी काही माहिती होती आपल्याला, आता अरेंज मॅरेज आहे म्हटल्यावरती तेच होतं सगळं की अरेंज मॅरेज आहे. आमचं अरेंज मॅरेज. पण बऱ्याच जणांना लव वाटतं ना? लव वाटतं. त्याचं कारण पण तसं आहे की लग्न आम्ही 14 फेब्रुवारीचं आमचं लग्न आहे. अरे वा. तर म्हणजे असं वाटतं की लव्ह मॅरेज केलंय की काय ह्यांनी अरेंज करून, असं पण वाटतं. पण तसंच आहे ना? समजा तसं. हा, मग आता लग्नाला 16 वर्ष झालेली आहेत, पण कुठेही गेलो तरी लव्ह बर्ड सारखेच असतो आम्ही. म्हणजे अजून पण म्हणजे असं कधी पिंजऱ्यात वगैरे अडकलाच नाही? लव्ह बर्ड्स म्हणून कसं काय? हा, सांगते तुला किस्सा काय झाला होता माहिती. काचा पुसायला घेतल्या होत्या खिडकीच्या, आणि ह्यांना मदतीला पण घेतलं मी. दोघे आम्ही खिडकीच्या पलीकडे, आणि सवयीनुसार मी अशी खिडकी लावली. नाही, एक सांगा मला, साफसफाई फक्त तुमच्या खिडकीची करत होता का अख्ख्या बिल्डिंग? आमच्याच फक्त. त्याच्यासाठी दोघे बाहेर गेला? गेलो आणि सवयीने अशी खिडकी आतून बंद केली. बरं केलं. इकडे दरवाजाला लॉक, खिडकीत आम्ही दोघं बाहेर जाळीत. हा, आता रस्त्यावरून म्हटलं लोक म्हणतील की आता हे दोघं काय करतात. हो, म्हणतील म्हणजे आता लव्ह बर्ड पिंजऱ्यात पण असतील. पण आता थोडा वेळ 5, 10, 15 मिनिटं झाली तरी ते काही खुले ना खिडकी, कारण ती इकडून लॉक झाली. आता करायचं काय? मग धीर पण खजाला, आवाज तरी कोणाला द्यायचा, काय करायचं? शेवटी दोघांनी विचार केला काही होऊन देत, खिडकीवरती एक जोरात आपण मारूया. खिडकी फुटो काही फुटो, बाहेर तर पडायला पाहिजे. अशी जोरदार एक ठोसा दिला खिडकीवरती मी, पण खिडकी नाही फुटली, लॉक खुललं. आणि प्रेम आहे दोघांचं. असे अजून कुठे कुठे अडकलाय? असं अडकतो असं. बरं, अडकतो म्हणजे एकमेकांच्या प्रेमातच अडकलोय ना. आणि कुठे कुठे पडलाय? म्हणजे प्रेमातच पडलाय? हा, प्रेमात पडते, प्रत्येक स्टेशनला पडते. बरं, मला सांगा, तुम्हाला कधी पडते का हो घरी? अजून तरी नाही पडली. 16 पडते म्हणजे धडपडते का असं मला? हो, धडपडते. कुठे कुठे? घरातच. अच्छा, काय हो? घरात पडते. आणि म्हणजे लिटरली सांगायचं तर ना, कुठलं एक स्टेशन नाहीये मुंबईचं ज्या स्टेशनवर मी उतरली आहे ना, त्या स्टेशनवर मी पडलेली आहे. हा, चालू ट्रेन मधून पण मी पडलेली आहे. 7वीला होते मी. पण मला सांगा, असं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पडलात, मग लागलं असेल तुम्हाला? नाही, असं म्हणजे खूप इंजुरी नाही झाली मला कधी, पण पाय घसरून 3 शिड्या राहिल्या ब्रिजची की मी पडले. असं झालेलं आहे. पण मी काय म्हणतो, आपण रेल्वे प्रशासनाला सांगूया की शेवटच्या 3 शिड्याच काढून टाका, पायऱ्याच काढून टाका. हा, काय आता ह्या कुठल्याही स्टेशनवर जाऊन पडतात, काय करायचं आता? नाही, पण म्हणजे आहे ते की पडतेच, पण नवीन स्टेशन असलं की हमखास पडणारच. वा, काय काय म्हणजे इकडे इथल्या पायऱ्यांवरून कधी बिल्डिंगच्या पायऱ्यांवरून नाही, लिफ्ट आहे ना, लिफ्टनीच जाते. लिफ्ट मध्ये कधी अडकलाय? नाही, लिफ्ट मध्ये नाही. नशीब त्या लिफ्टचं. तुम्ही काय करता? मी स्वतःची नर्सरी चालवते. मी आणि माझी मैत्रीण आहे ट्विंकल नारायणचो, दोघी मिळून आम्ही नर्सरी चालवतो. 50च्या वर मुलं असतात आमच्याकडे. मुलांना कधी फटका वगैरे? माझ्या की नर्सरीच्या? प्रश्न जरा वेगळा आहे. आपण या प्रश्नाला चाट दिलेली बरी. तुम्ही सांगा मग मला, तुम्ही त्या दिवशी बघितलं, लग्न झालं, बरोबर, पण का इतक्या 99 मुली नाकारून आमच्या या वहिनींनाच का होकार दिला तुम्ही? यांचं थोडं म्हणजे काय,
स्वभाव मला कळला. काय की पडणार या स्टेशन. घरी त्यांना विचारलं कसं काय करणार, म्हणजे स्वयंपाक येतो का वगैरे. मग काय म्हणाल्या? हा येतो म्हणा, सुगरण आहे मी. हो असं म्हणाले. आणि ते खरं आहे. खरं आहे, खरं आहे. हो. प्रत्येक ती जरी नॉनव्हेज नसेल खात पण नॉनव्हेज चांगलं बनवते. हो हो वा. बरं आता या पहिल्या खेळाला सुरुवात करत असताना मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन वहिनी 2 मिनिटात गोळा करणार का बघूया. विनंती एकच, त्या वस्तू आणताना आता धडपडू नका, एवढी एकच विनंती. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 333 ग्रॅम. ताई पीठ घे, लसूण घे. 15 35 1 मिनिट पूर्ण झालं. अभिनंदन अभिनंदन. 1 2 3 4 5 9 10 11 आणि 12. 2400 रुपयाचं बक्षीस. वहिनी पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा तर कुठला करायचा? स्वभाव तसा सगळा खूप चांगला आहे, फक्त पसारा करायची खूप सवय आहे. काय हो? सवय आहे ना, काय करणार. काढलेली प्रत्येक वस्तू तिथेच टाकायची आणि मग तू उचल, असं असतं. असं करता का हो? असं करता तुम्ही? स्वभाव आहे. काय काम करत असतो मग ती तशीच राहतात. पण कुठला बदल करावा असं आमचं म्हणणं आहे. मग तो बदल होणार आहे का हेच करत होईल राहणार? होईल आता बदल होईल. कधी? ह्या कार्यक्रमानंतर होईल. अजून पसारे वाढवण्यात येतील. मला नाही वाटत ते होईल असं. आणि आमच्या वहिनीने स्वभावात काय काय? तिचा स्वभाव तर खरोखर चांगला आहे, फक्त ती ना मुलांवर चिडते खूप चिडते. काय हो? हो म्हणजे नर्सरीच्या नाही, माझ्या म्हणजे आमच्या मुलांवर, घरातल्या मुलांना. त्यांचं असं मत आहे की नर्सरीच्या 50 मुलांना तू हँडल करते आणि स्वतःच्या 2 मुलांना हँडल करताना तुझ्या नाकीनं काय येतं? काय येतं सांगा ना. का नाही, नर्सरीच्या मुलांना फटके नाही देऊ शकत ना मी. काय रे? खरं आहे खूप पडते. काय आहे, पडते किंवा पडणे हे अत्यंत प्रिय शब्द आहे त्यांचा. हा त्याचा तू कसा सुटशील रे बाळा? बरं आता घरातल्या सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. मी तिची लहान बहीण आहे. तिच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ती अगदी स्पष्ट वक्ती आहे, खूप मनमिळाऊ आहे, तितकीच प्रेमळ पण आहे, सगळ्यांना खूप सांभाळून घेते, खूप छान आहे. जशी ती सुंदर आहे तसंच तिचं मन पण तितकंच सुंदर आहे. आणखी कोण? हा माझी मुलगी छान आहे आणि जावई सुद्धा. बाबा बोला, जावयाबद्दल सांगा. हे माझे जावयाचं म्हणजे स्वभाव नाही का, अतिशय उत्तम स्वभाव आहे त्यांचा. कधी राग वगैरे त्यांच्या म्हणजे मुखावरती दिसलाच नाही. हो त्यांच्यावरच तुमची मुलगी राग करते. माझी मुलगी मात्र काय तापट आहे थोडी स्वभाव, तिचा तापटपणा जरा कमी करावा एवढी इच्छा आहे. त्यांना काळजी जावयाची जास्त आहे. अजून कोण बोलणार? मी त्यांच्या शेजारी राहते. जेव्हा मी प्रेग्नेंट होती त्याने मला खूप मदत केली. माझी आई हॉस्पिटलला होती तरी त्या माझ्यासाठी धावून आला, एकदम खूप मला मदत केली. काकी खूप आईसारख्या उभ्या राहिल्या माझ्यासाठी. मी कधीच त्यांना विसरू नाही शकणार. नर्सरीत वाढ व्हावी म्हणून त्या जास्तीत जास्त विद्यार्थी यावे. अजून कोण बोलणार? ती माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे. 12 वर्ष झाली आमच्या फ्रेंडशिपला आणि आमची म्हणजे फ्रेंडशिप खूपच जवळची आहे. म्हणजे मी तिच्याशिवाय नाही राहू शकत, ती माझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि आमच्या हर सुखदुःखाला आम्ही एक दुसऱ्यासाठी असतो. ती माझ्याबरोबर हमेशा असलेली आहे, हर एक वेळेला, हर एक टायमाला. आणि आम्ही एक दुसऱ्याशिवाय राहूच नाही शकत ॲक्च्युली. सगळ्यांना भरभरून बोलायचं आहे, पण वेळ ही सुद्धा महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या भावना इतक्या चांगल्या आहेत, त्या तुमच्या भावना तुम्ही व्यक्त तिकडनं करत होता मुखातून, इकडे डोळ्यातून व्हायला सुरुवात झाल्या होत्या. सगळं आयलायनर गेलं, त्याचं टेन्शन नाही.
पण आता वहिनी आणि आमचे भाऊजी ऍक्टिंग करणार, अभिनय करणार, मुकाभिनय, आणि तुम्ही त्यांना आता बक्षीस मिळवून द्यायचं. हा चला, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोलायचं नाही. बरोबर आहे. जमीन 9. अभिनंदन, झी मराठीकडून ही भेट होती. गाणं बोल ना. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुमच्यासाठी. म्हण ओळखा. अभिनंदन, झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन. मस्ती करत होता ना? नाही. तू तिकडे बसून मस्ती करत होता, मी बघितलं. हो ना, करत होता की नाही? गुड बॉय रे. त्याने मान्य केलं की हो मी मस्ती करत होतो. पण आता मला सांग, सुट्टी पडली आहे, मस्ती नाही करणार तर काय करणार? हो की नाही? गुड बॉय आहेस ना. नाव सांग तुझं. निशांत विनोद जाधव. बरं, पण आजपासून जरा मस्ती कमी करा. प्रॉमिस? प्रॉमिस? नक्की? कुठल्या शाळेत जातो? SIWR प्रायमरी स्कूल. हो. बरं, कितवीत आहेस तू? चौथीत. रिझल्ट कधी तुझा? झाला. लागला? गेलास पुढच्या इयत्तेत? कितवीत गेलास? चौथीत. गेलास ना? अभिनंदन ना. मग केव्हा एवढं काय टेन्शन घेतो? मलाच टेन्शन आलं, मी चुकीचा प्रश्न विचारला की काय. बर, आता या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी काढ. आजपासून मस्ती कमी करणार म्हणून झी मराठीकडून ही भेट. नाव आहे रोहिणी खरे. नाव सांगा. रोहिणी राहुल खरे. घरी कोण कोण आहे? सासू सासरे दीर जाऊ सगळे पूर्ण फॅमिली. आता इथे कोण आहे घरातलं? सासूबाई आहेत, सासरे आहेत, नंदा आहेत. कुठे आहेत सासूबाई? बोलवा. या या या. असं वाटतंय सुनेचं नाव आलंय तर? खूप आनंद झाला. खूप आनंद झाला म्हणून खुर्ची घेऊन बसला होता. उखाणा घ्या. पती माझे प्रेमळ, मुले माझी हौशी. नाव घेते कोणाचं? राहुल चे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी बघूया या खेळामध्ये. पैठणीचा खेळ. या खेळामध्ये हा फुटबॉल ज्या ठिकाणी उभ्या आहेत तिथून पायाने मारायचा आणि मग तो 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात थांबला तर 2 गुण आणि पुढच्या टप्प्यावरती जाऊन थांबला तर 1 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. एक. 5 संधी झाल्या आणि गुणसंख्या आहे 1. आता 5 संधी तुमच्यासाठी. 1. 2. 4.
संधी 5 गुण. दोन. तीन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या खरे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चंदन शिवे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. परिवार साफल्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी शिवडी मुंबई या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.